नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान। मित्रांनो, अडचणी किंवा अडथळे हे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बरेच वेळा नकोसे वाटतात। आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा आपल्या आयुष्यामध्ये येणारे अडथळे हे आपल्याला त्रासदायक आहेत किंवा हे आपल्या प्रगतीतली बाधा आहेत अशा पद्धतीचा आपला समज असतो। परंतु मित्रांनो, हेच अडथळे किंवा ह्याच अडचणी ह्या आपल्या आयुष्याच्या दृष्टीने किती महत्त्वाच्या आहेत याची काही उदाहरणं आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, जेव्हा आपण रस्त्याने जात असतो, चालत असतो, त्यावेळेस समोर येणारा सिग्नल किंवा समोर येणारा गतिरोधक हा आपल्याला नकोसा वाटतो। सिग्नल पडू नये, मी जाईपर्यंत सिग्नल लाल होऊ नये, अशा प्रकारची भावना आपली असते। आपण आहोत त्या वेगाने पुढे जायला हवं अशा प्रकारे आपल्या मनात असतं आणि अचानकपणे तो समोर सिग्नल लागतो, रेड होतो, लाल होतो आणि आपल्याला थांबावं लागतं। त्यावेळेस आपल्या मनात वेगवेगळ्या पद्धतीचे विचार येतात। जर हा 2 सेकंदासाठी लागला नसता, थांबला नसता किंवा लाल सिग्नल जर आला नसता तर कदाचित मी पुढे निघून गेलो असतो, किंवा जर एखादा गतिरोधक समोर आला तर त्या गतिरोधकाचा देखील आपल्याला मनोमन खूप त्रास होत असतो। कशाला लावला इथे, एवढा उंचच का लावला, वगैरे वगैरे विचार आपल्या मनामध्ये येत असतात। पण मित्रांनो, ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत, लक्षात घ्या। त्याच सिग्नलमुळे तुम्ही तिथे थांबल्यामुळे तुमचा वेग कमी झाला, परंतु तुमची सुरक्षितता वाढली। त्या गतिरोधकामुळे तुमचा वेग कमी झाला, परंतु तुमची सुरक्षितता वाढली, हे लक्षात घ्या। असाच एक दिवस विचार करता करता माझ्या मनात एक गोष्ट आली की 3ऱ्या माळ्यावरती माझं घर आहे। या 3ऱ्या माळ्यावरती जाईपर्यंत मला जवळजवळ 57 ते 58 पायऱ्या चढून जायचं असतं। आता मी मनामध्ये विचार केला की जर या पायऱ्या अडथळ्याशिवाय असत्या, मध्ये कुठे वळण नसतं किंवा मध्ये तो जो थांबा येतो एक 9 पायऱ्यानंतर किंवा 10 पायऱ्यानंतर तो नसता, तिथेला वळण नसतं आणि या जर पायऱ्या अशाच सरळ असत्या तर किती बरं झालं असतं, कुठलाच अडथळा नाही। पण मित्रांनो, ज्या वेळेस कल्पना करा की ह्या अशाच सरळ पायऱ्या असत्या तर तुम्ही विश्राम घ्यायला कुठे थांबला असतात, थोडासा श्वास घ्यायला तुम्ही कुठे थांबला असतात। त्या वळणावरती किंवा तो जो विश्रामाचा हे आहे, जागा आहे, त्या जागेवरती तुम्ही 2 सेकंद का होईना तो तुमचा श्वास दम घेऊ शकता आणि पुन्हा नव्या जोमाने तुमच्या पुढच्या चालीला सुरुवात करू शकता। मित्रांनो, असंच एक गोष्ट आपण आपल्या लहानपणी ऐकलेली मला आठवते, ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो। असाच एक मुलगा, असाच एक व्यक्ती जो त्याच्या आयुष्याला कंटाळा होता, त्याच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अनेक अडथळे येत होते, सतत येत होते आणि त्यामुळे तो त्याच्या आयुष्याला इतका कंटाळा होता की एक दिवस तो आत्महत्या करायला निघतो। गरिबीने अतिशय त्रस्त झालेला असतो। तो आत्महत्या करण्यासाठी एका डोंगराच्या वरती जातो आणि उडी मारणार तेवढ्यात त्याला मागून कोणाचा तरी आवाज येतो, थांब। तो मागे वळून पाहतो तर मागे एक देवदूत असतो। तो देवदूत त्याला बोलावून घेतो आणि विचारतो, का रे बाबा, तू तुझं आयुष्य का संपवायला निघालायस? इतकं छान आयुष्य मी तुला दिलं होतं आणि तू त्याचा अंत करायला का निघालायस? त्यावेळेस ती व्यक्ती त्या देवदूताला सांगते की काय करू, माझ्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आहेत, माझ्या आयुष्यामध्ये अनेक अडथळे आहेत, सुख नाही माझ्या आयुष्यामध्ये, पैसा नाही, नुसती गरिबी आहे, त्रस्त झालोय मी माझ्या आयुष्याला, काय करू? गरिबीमध्ये मी जगू तरी किती दिवस? तर देवदूत त्याला म्हणतो की तुला काय पाहिजे? तो म्हणतो, मला श्रीमंती पाहिजे। म्हणजे श्रीमंती पाहिजे म्हणजे नक्की काय पाहिजे? तो म्हणतो, माझ्याकडे मोलमजुरी करून जगायला एक साधा शेतीचा तुकडा पण नाहीये, मग तुला तो शेतीचा तुकडा हवाय का? तर म्हणे, नाही, मला भरपूर शेती पाहिजे। तर तो देवदूत त्याला सांगतो, तुला किती शेती पाहिजे? मला म्हणे भरपूर शेती पाहिजे। तर देवदूत त्याला म्हणतो की ठीक आहे, तू एक काम कर, आता इथून असाच सरळ पूर्वेच्या दिशेला तुला जेवढं जाता येईल तेवढं जा, तू जिथपर्यंत जाशील तू धावत जा, पळत जा, चालत जा, कसाही जा,
तू जिथपर्यंत जाशील सूर्य मावळायच्या आत तू परत आला पाहिजेस या जागेपर्यंत. तू ज्या जागेपर्यंत पोहोचशील तिथपर्यंतची सगळी जमीन ही तुझी असेल. तर तो व्यक्ती म्हणतो, अरे वा, ही चांगली संधी आहे. मग मी आता माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, मी सगळ्यात लांब जाईल वगैरे वगैरे मनामध्ये विचार करतो. आणि देवदूताला विचारतो, माझ्या या वाटेमध्ये काही अडथळे तर येणार नाहीत ना, काही अडचणी तर येणार नाहीत ना. तर देवदूत म्हणतो, तुला काहीच अडचण येणार नाही. साधा डोंगराचा उंचवटा पण मी तुझ्या वाटेवरती ठेवणार नाही. सरळ सपाट जमीन तुझ्यासाठी ठेवलेली आहे. तुला त्या जमिनीवरून चालायचं तर चाल, धावायचं तर धाव. पण एक गोष्ट लक्षात ठेव, सूर्य मावळण्याच्या आत तू पुन्हा या जागेवरती आला पाहिजेस. आणि तसं झालं तर तू जिथपर्यंत पोहोचलेला असशील तिथपर्यंतची सगळी जमीन तुझी होईल. सुरुवात करतो ती व्यक्ती, पहिल्यांदा धावायलाच सुरुवात करतो. म्हणतो चालून होणार नाही, चालून आपल्याला कमी जमीन मिळेल. धावायला सुरुवात करतो, वेगाने धावतो. नंतर त्याच्या लक्षात येतं की आपल्याला वेगाने धावून होणार नाही, आपल्याला दम पुरवायला पाहिजे. म्हणून तो थोडंसं हळूहळू धावायला लागतो. नंतर त्याच्या अजून लक्षात येतं की आपला दम अजूनही पुरणार नाही, म्हणून तो चालायला लागतो. पण नंतर परत त्याच्या लक्षात येतं की अरे बापरे, आपल्याला जास्तीत जास्त जमीन कव्हर करायची आहे, म्हणून तो पुन्हा धावायला लागतो. धावतो 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 धावतो, दुपार होते. दुपार उलटून निघून जाते. त्याच्या लक्षात येतं की आपल्याला पुन्हा परत तिथपर्यंत पोहोचायचंय. पण म्हणतो नाही, अजून मला जमीन मिळवायला पाहिजे. आणि म्हणून तो अडथळे नाहीये त्याच्या आयुष्यामध्ये, तो नुसताच चाललेला आहे, धावलेला आहे, काहीच अडचण नाहीये. तो धावतच राहतोय, धावतच राहतोय, धावतच राहतोय. आणि एका क्षणाला आता त्याला वाटतं की आता आपल्याला परत फिरायला पाहिजे, नाहीतर आपण तिथपर्यंत पोहोचणार नाही. आता मात्र त्याच्यामध्ये दम नाही. तो पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालेला आहे, पण आता त्याला श्वास घ्यायला देखील वेळ नाहीये. आणि तो धावत 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 येतो. एक क्षण असा येतो की त्याला इतका दम लागतो, तो कोलमडून पडतो आणि तिथेच मरून जातो. मित्रांनो, आयुष्यामध्ये आपल्या हे अडथळे किंवा या अडचणी या कशासाठी असतात? तर तिथे तुम्ही थांबता. तिथे तुम्ही थांबल्यानंतर तुमचा विश्रामाचा तो काळ आहे. या कालावधीमध्ये तुम्ही तुमची मानसिकता तयार करायची असते. पुढच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून आपल्याला या आलेल्या अडचणीचा कसा उपयोग करता येऊ शकेल याचा तुम्ही विचार करायचा असतो. थोडा दम घ्यायचा असतो आणि पुन्हा नव्याने झेप घ्यायची असते. असं म्हणतात की उंच झेप घ्यायची असेल किंवा लांब झेप घ्यायची असेल तर 4 पावलं तुम्हाला मागे यावं लागतं. ती मागे येणं गरजेचं असतं. याच्यासाठी ह्या अडचणी किंवा हे अडथळे हे आपल्या आयुष्यामध्ये असणं गरजेचं असतं. मित्रांनो, आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी. पुन्हा नवीन गोष्ट, नवीन विचार घेऊन तुमच्या समोर येणार आहे. पण जाण्यापूर्वी पुन्हा एकदा तेच, अजूनही ज्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. माझ्या या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि या विचारांवरती तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करायचे असतील तर कमेंट्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद मित्रांनो.